मंडळी नमस्कार. मंडळी, राज्यातल्या 7 महानगरपालिकांनी कर्ज रोखे उभारून आपापल्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात ही योजना काय नवीन नाही आहे. केंद्र सरकारने ही योजना आधीच जाहीर केलेली आहे. 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज रोखे जी महानगरपालिका उभारेल त्या महानगरपालिकाला साधारणपणे 10% म्हणजे 100 कोटी रुपये केंद्र शासन अनुदान देते. आता ही योजना जी आहे, या योजनेचा लाभ आत्तापर्यंत देशभरातल्या अनेक महानगरपालिकांनी उचललेला आहे. आपण जर महानगरपालिकांची नावच जर विचार करायचा ठरवला तर राज्यामधल्या पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांनी याचा लाभ उचललेला आहे. त्यांचे कर्ज रोखे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी विकास कामं करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर देशभरातल्या आणखीन इंदोर असेल, भोपाळ असेल, अहमदाबाद असेल, बडोदा असेल, अशा अनेक महानगरपालिका आहेत. ह्या महानगरपालिकांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि लोकांकडून पैसे घेऊन ते विकास कामं करत आहेत. आता कर्ज रोखे उभारणे म्हणजे काय, तर बॉन्ड ज्याला आपण म्हणतो. आपण कर्ज रोखे थोडंसं मराठीमध्ये आपल्याला समजणं आजकाल कठीण झालं. इंग्रजीमध्ये म्हटलं की आपल्याला लगेच समजतं. बॉन्ड ज्याला आपण करतो म्हणजे काय, थोडक्यात काय तर सेबीची मंजुरी घेऊन, म्हणजे सेबी म्हणजे काय आहे, स्टॉक एक्सचेंज बोर्ड जे आहे देशाचं, त्याची परवानगी घेऊन आपल्याला हे कर्ज रोखे उभारता येतात. म्हणजे कुठल्याही लिस्टेड कंपन्यांना, आता कुठचीही महानगरपालिका ही कॉर्पोरेशन असते आणि कॉर्पोरेशन ही लिस्टेड कंपनी झाली. कॉर्पोरेशनचा अर्थ महामंडळ, आणि महामंडळ हे नेहमी रजिस्टर्ड असतं. त्यामुळे त्यांना अशी परवानगी मिळते आणि अशी परवानगी ज्यांना मिळते त्यांना सेबीकडून परवानगी मिळू शकते. अशा महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन्स किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्या, प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या ह्या कर्ज रोखे उभारू शकतात आणि म्हणून असे कर्ज रोखे उभारण्यात येतात. आता MSRDC असेल किंवा रेल्वे महामंडळ म्हणजे कोकण रेल्वे आहे, यांनी याच्यापूर्वी अशा योजना सक्सेसफुल केलेल्या आहेत. मात्र त्यांच्यावरती विश्वास होता. आता मीरा भाईंदर असेल, वसई विरार असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या महानगरपालिका असे कर्ज रोखे उभारू इच्छितात आणि त्यांना लोकांमध्ये जाऊन विकास कामांसाठी त्यांना पैसे हवे असे मागणी करावी लागेल. आता केंद्राकडे आणि राज्य शासनाकडे पैसेच उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळे राज्याकडे विकास कामांसाठी पैसे उपलब्ध नाहीत. अनेक मोठे रकमा जरी जाहीर केलेल्या असल्या विकास कामांना, हे देऊ ते देऊ, तरी प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे पैसे नाहीत, हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे कर्ज रोख्यांशिवाय आत्ताच्या घडीला महानगरपालिकांना पर्याय राहिलेला नाही किंवा अन्य मार्ग शोधायचे झाले तर उत्पन्नाचे नवीन स्रोत त्यांना निर्माण करावे लागतील. हे अर्थात मर्यादित आहेत. मात्र हे सगळं करत असताना एका प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागेल की हे सगळे कर्ज रोखे उभारले, सर्वसामान्य माणसांनी त्यांना पैसे दिले तर त्याच्यातमधून विकास कामांमध्ये असणारी जी टक्केवारी आहे, मग ते नेत्यांची असेल किंवा अधिकाऱ्यांची असेल, ती होणार नाही याची गॅरंटी कोण देणार आहे.